हॅलो, हाय, नमस्कार, जय भीम, जय शिवराय. तर स्वागत करते आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ड्रीम होम भूमी. तर आत्ता घरी आत्ता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 6:45. तर 6:45 वाजलेत आणि घरी थोडं असं चालू आहे. तर घरी हे सर्व असं चालू आहे. सध्याच्या घडीला सगळेजण मिळून बसले आहेत, गप्पा गोष्टी चालू आहेत आमच्या. आणि आत्ता मी ठेवणार आहे चाय. तर बरोबर वाजलेत आता 7:05 कमी. तर चला मग आपण ठेवूयात चाय आणि त्यांच्या चालू आहेत गप्पा गोष्टी. तर आजचा बेत आहे खिचडी. प्लॅन आहे खिचडी करायचा आणि सोबतच भेंडी. तर आपण ठेवूयात आधी चाय आणि नंतर मग आपल्या नाईट रुटीनला स्टार्ट करूया. तर आता इथे एकीकडे होतोय चाय शिजतोय. तर चाय शिजेपर्यंत मी इकडं भेंडी वगैरे कट करून घेते. सर्वांना चाय घेऊन जाते आता. आणि चाय घ्यायला मी यांना बोलवलेलं की तुम्ही यात म्हणून, तर ते नाही बोललेत कारण की ते आज खूप कंटाळले आहेत कामाने, त्यामुळे ते नाही आलेत. तर आता मलाच घेऊन जायचं आहे. तर हे 3 कप आमचे, मम्मी, मी आणि पापा. आणि तो व्हाईट कलरचा कप जो आहे ते त्यामध्ये चाय घेतात, त्यांना आवडतो. तर आणि जास्त चाय बसतो, खास करून चाय खूप पितात ते, म्हणून तो कप त्यांना. आणि हा तो छोटासा स्ट्रे किचन टूरमध्ये दाखवलेला मी तुम्हाला, 3 कप बसतात म्हणून सांगितलेलं, आणि तोच तो आहे. तर आता हे असं सगळं घेऊन जाणार आहे मी हॉलमध्ये. आता शूट घ्यायसाठी ते आले आहेत, त्यांच्याकडे मोबाईल जाणार, बाकीचा शूट ते घेणार आहेत. कारण मी तर चाय घेतला आहे, तर स्टँड वगैरे घेऊन जाता येणार नाही, त्या कारणाने मग त्यांनी मोबाईल हातामध्ये घेतला आहे आणि ते आलेत आता. मम्मी, पापाजी वगैरे सगळे बसले आहेत निवांत, संध्याकाळचा टाईम आहे. आणि आता आम्ही चाय वगैरे घेऊन गप्पा गोष्टी करूत थोडा वेळ तरी. त्यानंतर मग माझा स्वयंपाक. स्टँड लावून दिलं त्यांनी आणि इथे ते बसले चाय घ्यायला. तर पडदा मधामध्ये अडत होता वारंवार, पडदा सारखा कॅमेऱ्यासमोर आहे. तर पापाजी दिसत नाही आहेत कारण की ते इकडल्या सोफ्यावरती बसलेत, लांबट सोफा आहे त्यावरती बसलेत ते, आणि आम्ही इकडं. आणि इथे हसण्याचं कारण असं की मम्मींचं लक्ष गेलं कॅमेऱ्यावरती, पडदा जातोय, त्या बोलल्यात आपण निघतोय की नाही, तर ते चालू आहे. तर आता ते परत कॅमेऱ्यासमोर वारंवार ते चालू आहे पडद्याचं. आता उठलेत ते, व्यवस्थित लावून घेतील आणि असं शूट चालू आहे. तर नवीन असल्यावर ही अशी गडबड होते. हसतायत सगळेजण घरात, म्हणून खूप लक्ष द्यावं लागतं. व्हिडिओ बनवणंही काही सोपं नाही, मला तरी असं वाटायला. तब्येतीमुळं थोडा खोकला आहेच. तर इथे थोड्या कामाच्या गोष्टी चालू होत्यात त्यांचं. आणि आता इकडं घेतलेत मी चाय वगैरे घेऊन इकडे आले आणि ते आपले बसलेत गप्पा करत, आणि माझं इकडं स्वयंपाक. तर इथे काढलेत मी चावल, मोठा कुकर घेतला आणि आता खिचडी लावणार आहे. तर चावल वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर मग पाणी वगैरे टाकून मापाने पाणी टाकलं मी, 3-3.5 ग्लास जवळपास पाणी टाकलं आहे खिचडीमध्ये. आणि 1 चम्मच हळद, थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार, आणि 1 बुटलं जे म्हणतात ना, माप जे असतं तेलाचं, त्याने 1 माप तेल टाकलं. तर असं आता हा कुकर बंद करून गॅसवरती लावून द्यायचं आहे मला. त्यानंतर मग एकीकडे मला भेंडी करायला घ्यायची आहे.
टाईम मे बी झाला असेल 8:15 जवळ, 8:15 नाही 7:30 तरी. इकडं कुकर लावलेला आणि हो अर्धी भेंडी तरी माझी कट करायचीच आहे, कारण की मी चाय घेतल्यानंतर म्हणजे चाय घेताना शिजवताना आधी बनवायला जेव्हा ठेवला तेव्हा अर्धी भेंडी कट केलेली आणि बाकीची तशीच राहिली. चाय शिजला तर मी सर्वांना चाय दिला, मी सुद्धा घेतला आणि परत आता किचनमध्ये आल्यानंतर मी सर्वात आधी कुकर लावला खिचडीचा आणि त्यानंतर आता भेंडी वगैरे चिरायला घेते. तर आता पाटपाट भेंडी चिरून घेते, थोडीच राहिलेली. त्यानंतर मधात कुकरला चेक करत होते सिटी वगैरे पकडली की नाही, नाहीतर केव्हा तरी असं होतं की कुकरचं झाकण लावूनसुद्धा त्याला सिटी घेत नाही तो लवकर, तर त्याचे लाड पुरवावे लागतात मला, थोडं बघावं लागतं त्याला मधामध्ये. तर ते आणि हो हे सर्व भेंडीचं जे घाण निघतं डेट वगैरे म्हणतात, तो सर्व केर कचरा जो असतो तो किचन कट्ट्यावरचा मी पूर्ण पॉलिथिनमध्ये भरून घेते आहे. स्वच्छ साफ करून घेणार किचन कट्टा. त्यानंतर मग भेंडी फोडणी घालायला घ्यायची आणि एकीकडं खिचडी शिजेपर्यंत इकडं माझी भेंडी वगैरे फोडणीला होऊन जाईल. तर इथे मी कांदा वगैरे कट करून घेतला आहे आणि कढाई ठेवलेली फोडणीसाठी. तर इकडं छान कांदा मस्त मऊसूत ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला, छान परतून घ्यायचा त्याला. इथे मी कॅमेरा सेट करत होते आणि हो हे असं ब्राऊन कलर होईपर्यंत छान मिरची आणि कांदा भाजून घ्यायचा आहे. जिरं तरी टाकलेलं आधीच आणि त्यानंतर मग त्यामध्ये हळद मसाले सर्व. तर इथे मी बरोबर 1 ते 2 चम्मच तिखट टाकणार आहे, जे लाल तिखट आहे ते. त्यानंतर 1 सव्वा चम्मच जवळपास मीठ टाकणार आहे आणि 2 चम्मच धनिया पूड टाकणार. त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि हळद एवढं टाकलं की बास होतं. तेवढ्यामध्ये छान असे परतून घ्यायचीत मग भेंडी. ते सर्व मसाले परतून झालेत की त्यामध्ये मग भेंडी टाकायची आहे. तर मी तरी अशीच भेंडी बनवते. कोण कसं काय नवीन पद्धतीने जर भेंडी बनवत असेल तर मला नक्कीच सांगा, म्हणजे मलाही ट्राय करायला काही हरकत नाही. मीही करून बघेल की कशी लागते वगैरे चव. आणि मी तरी सुरुवातपासूनही अशीच बनवते. शॉर्टकट आहे माझा हा ट्रिक आणि पटकन होते आणि आवडते सर्वांना. फक्त भेंडी मला आणि मम्मींना थोडी कडक भाजीची बोलतात ना, म्हणजे थोडी टाईट असलेली आवडते. म्हणजे आम्ही जास्त तिला सॉफ्ट पडू देत नाही, आम्हाला दोघींना तशी आवडते आणि यांना आणि पापाजींना मऊसूत झालेली भेंडी आवडते. तर हे असं आहे. तर मम्मी बोलतात मला की आपल्यासाठी काढून ठेव आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ छान वाफेवरती होऊ दे. तर मग ते तसं करावं लागतं. पण आज तरी मी तसं करायला काही घेतलं नाही, तर आज त्यांचे दोघांचं तर काही माहिती नाही खातील की नाही ते. आणि इथे माझं मसाला डबा जो आहे तो ठेवते आहे मी आणि इकडे हे गॅसवरती कुकर आणि भेंडी. तर भेंडी तरी झाली आहे, छान परतली मी ते. आता बंद करून देते गॅस आणि कुकरही बंद केलेला. तर आता मे बी वाजले असतील 8:15, 8 वाजून 5-10 मिनटं तरी झाले असतील आणि आता आम्ही घेणार आहोत जेवायला. तर हे मला हेल्प करत असतात जेवायची ताटं वगैरे, जेवण झाल्यानंतर ताटं आणायला म्हणा किंवा वाढणं वगैरे घ्यायच्या वेळेस भाजी चपातीचं जे काही असतं ते सगळं घेऊन जायला. बट आज ते नाही केलं, आज ते निवांत बसले आहेत आपले. तर म्हटलं चला असोत, थोडंच सामान होतं तर मग मी स्वतः एकटीच घेऊन आले. तर कढाई गरम असल्या कारणाने ते मी प्लेटवर ठेवून मग नंतर उचलायला घेतली, कारण जस्ट आत्ताच भेंडी बंद केलेली मी गॅस. तर ते खूप गरम आहे, हाताला भाजायला वगैरे नको म्हणून ते तसं. आणि आता पटपट प्लेट्स वगैरे घेऊन येते. इथे पापाजी वगैरे बोलत आहेत आणि हा माझा बेडरूम आहे मधातला आणि इकडे हे असं किचन. तर आता भांडी काढते आहे मी जेवणासाठीच्या प्लेटा. आणि मॉर्निंगला भाजी केलेली मी, काय बोलतात, बटाटा आणि वांगी मिक्स भाजी केली आणि थोडंसं डाळ लावली होती, फिकी डाळ, वरण बोलतात त्याला ते. तर मग तेही थोडं वाचलेलं सकाळचं जेवण. आणि मी आता चपात्या नाही करायला घेतल्यात, कारण खिचडी आणि फक्त भेंडीच केली त्या कारणाने मग या भाज्याही तशाच शिल्लकच्या होत्या. तर मी त्याही सोबत काढून घेतल्यात की ज्यांना लागेल ते आपलं घेतील, ज्यांना खाऊ वाटलेत ते.
नाहीतर मग ऑप्शन नाही, बाकी मग गाय वगैरे असं काही बकरी गाय असं प्राणी वगैरे येत राहतात बाहेर अंगणामध्ये, मग मी त्यांना टाकते. हे सगळं मी आता इथे घेऊन आले आहे. आणि मम्मी पापाजींसाठी स्टूल काढताय. त्यांच्या पायांचा प्रॉब्लेम आहे, तर ते त्यांना जेवायला बसायला जमत नाही, मग ते स्टूल वगैरे घेऊन बसतात. आणि इथे मी वाढणं करते सर्वांना. तर इथेही माझी वाढणं चालू आहेत. आणि पापाजी तिथे बसणार त्या सोफ्यावरती, मम्मी इकडे बेडवरती, आणि आम्ही दोघं इथे मधात खाली. खूप कमी स्पेस आहे इथे हॉलमध्ये, कारण की सोफा सेट खूप जागा घेतो तो. खूप म्हणजे खूप मोठा आहे, त्या कारणाने जागेचं थोडं प्रॉब्लेम होतं. आणि ते पापाजींना दिलं आहे मी जेवायला. त्यांच्या हाताला थोडं लागलेलं, मागं थोडं प्रॉब्लेम झालं आहे त्यामुळं, तर ते हाताला पट्टी वगैरे बांधली आहे. आणि इकडं मम्मी. आणि हे तरी कॅमेरा घेऊन होते आतापर्यंत, आता कॅमेरा माझ्या हातात आहे, तर ते आत्ता दिसणार आहेत. आणि ते बसलेत जेवायला. आणि आम्ही एकत्रित जेवतो, म्हणजे एकामध्ये जेवतो दोघंही, आमची प्लेट एक असते. तर असं आम्ही जेवायला बसलो आहे. आता पापाजी मम्मींशी बोलत आहेत. या टाईमला आमच्या घरी टी व्ही चालू असतो जेवताना, म्हणजे हमेशा टी व्हीचा वगैरे आम्हाला आहे की जेवण करताना आम्ही टी व्ही बघतो. पण आज तरी टी व्हीचं काही बंद होतं ते. तर हे सगळं जेवण झाल्यानंतरचा पसारा मला उचलून घेऊन जायचं होतं सर्व सामान. तर ते कुकर खिचडी थोडीशी वाचलेली, तर ते तसंच कुकर बंद करून ठेवलं. आणि बाकी भाज्या वगैरे मी काढून मग भांडे धुवायला घेणार. तर आता इथलं पटपट आवरते, कारण की हॉलमध्ये इतका राडा पडलेला बरं वाटत नाही, कारण कोणीही येऊ शकतं. कारण टाईम मे बी आता 8:45 झाले असतील. हो, 8:10वर आम्ही जेवायला घेतला आणि 8:45 जवळपास झाले असतील आम्हाला जेवण करायला. तर हे 8:45चा टायमिंग आहे ज्या वेळेला मी हे सर्व सामान उचलते आहे. आणि यानंतर मला पटपट इथे झाडू मारून घ्यायचं आहे. फडका तरी मी मारत नाही, कारण इतकं ऑइली काय होत नाही. म्हणजे भाज्या वगैरे रस्त्याच्या असल्यात तेव्हा सांडलं वगैरे तर फडका मारते, म्हणजे पोचा वगैरे. नाहीतर मग असंच झाडून घेतलं तरी बस होतं, काही घाण होत नाही तेवढी. तर आता इथे पटपट झाडू मारून घेते मी. आणि हो, म्हणतात की संध्याकाळच्या वेळेला झाडू मारल्यानंतर केर कचरा जो असतो तो बाहेर काढू नये. तर ते मी ऐकते, सर्व सुरूपासून बोलत आलेत, मम्मी सांगत होत्या आणि सासूबाई पण सांगतात. तर मग त्या कारणाने ते मी बाहेर काढायला कधी घेत नाही संध्याकाळच्या वेळेसला कचरा. तर ते तिथेच आता लावून घेणार आहे एका कॉर्नरमध्ये, आणि मॉर्निंगला झाडू मारताना मग ते सर्व बाहेर. तर आत्ता वाजलेत बरोबर 9:30 वाजून 5 मिनटं. आणि आता वाजलेत बरोबर 9:30, आणि माझी सर्व कामं आवरली आहेत. आणि घरी सध्याही असं चालू, आम्ही सर्वजणे असं एकत्र बसलो आहेत आत्ता. माझं किचन वगैरे आवरून झालं, सर्व कामं झालीत, आणि आत्ता निवांत. तर देवी वगैरे बसल्यात, तर बाहेर गरबा सुरू आहे, त्याचा आवाज येत असेल. आणि मी वरती जाऊन तुम्हाला सर्वांना दाखवते की कसं काय सजावट झाली आहे. थोडं बहुत दिसते घरावरनं, तर चला बघूयात मग. तर हे असं दुर्गादेव्या बसल्यात, आणि त्याचं सजावट आहे. आणि हे घराच्या जस्ट समोरचा रोड जो आहे त्याने झालेला, आणि खूप भारी दिसतं. आणि समोर जो तो येल्लो कलरचा पेंडॉल दिसतो तिथे, 1 मिनटं मी झूम करून दाखवते. हा जो पेंडॉल दिसते इथे बरोबर देवी बसल्यात, आणि हे असं सर्व सजावट, आणि सर्व लोक, आणि छान सुंदर असं झगझकीत मस्त दिसायला अतिशय छान असं हे दृश्य. हे बरोबर घरासमोरचा रोड आहे माझ्या. सो गरबा वगैरे चालू आहे तिकडं, छान डान्स वगैरे करतायत लेडीज. पण मला जाणं शक्य नाही आहे, आत्ताच सर्व कामं आटोपलीत माझी. तर बघितलं असेल तुम्ही सर्वांनी, असं छान असं देवीचं डेकोरेशन इथनं झालेलं आहे. माझ्या बरोबर अंगणातून तो रस्ता जातो समोरचा तिथनं, आणि मस्त असा गरबा लेडीज खेळत आहेत. मला तरी जाणं शक्य झालं नाही बघायला, बघेल मी 1-2 दिवसामध्ये नक्कीच जाणार. आणि विविध संस्कृतींपासून बनलेला आपला हा भारत,
तर आपण सर्वात आधी तर एक भारतीय आहोत, तर सर्वांच्या संस्कृतीला म्हणा किंवा कुठल्याही त्योहाराला म्हणा मानाने बघणे किंवा इज्जतने वावरणे हे मला तरी बरं वाटतं माझ्या हिशोबाने. आणि मी सर्वांचा मान सन्मान करते. मला तरी सर्व त्योहार खूप आवडतात. सर्व त्योहारमध्ये मी सामील होते. मला मज्जा येते. आयुष्याचे काही पल ज्यामधनं आपल्याला खुशी भेटेल असे ते घ्यायला, ते क्षण घ्यायला काही हरकत नाही. सो तुम्हा सर्वांना आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला हरकत नाही. आणि हो, माझ्या तालुक्यामध्ये जवळपास 100-125 देव्या तरी बसतात आणि खूप मोठा त्योहार असतो. खूप असं छान रौनक अशी असते या टाईमला. तर ठीक आहे, मग चला, हे होतं माझं आजचं शॉर्टकट रुटीन. होप सो की सर्वांना आवडलं असेल. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला हरकत नाही. आणि बेल आयकन तरी नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझे समोर येणारे व्हिडिओजचे अपडेट मिळत राहील. आणि हो, व्हिडिओ पूर्ण स्किप न करता नक्की बघत चला. पूर्ण व्हिडिओ वॉच करा. आणि टेक केअर सर्वांना. काळजी घ्या स्वतःची. आणि गुड नाईट. बाय.